रोहन सई इकडे ये बाळा. रोहन काय बाबा, तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलेलं आहे. आता तुझ्या लग्नाचा विचार करतोय. बाबा मला तर अजून खूप शिकायचं आहे. हो ग, मलाही तुझं शिक्षण पूर्ण व्हावं असंच वाटतं. पण घरची परिस्थिती आणि लोकांचं म्हणणं काय असेल? आमच्या काय एवढं शिक्षण कुठं होतं. लवकरच लग्न झालं की मुलीची जबाबदारी संपते. पण आजी, आमचं भविष्य, आमचं आयुष्य, आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं असतं. दृश्य दुसरे, लग्नाची तयारी. सर्वजण लग्नाची तयारी करत आहेत. चला चला, सईचं लग्न 2 दिवसात आहे. सगळे तयारीला लागा. आजी पण, आई पण, माझं लग्न. मुलीने एवढं शिकून काय करायचं? लग्न करायचं, सासर करायचं. दृश्य तिसरे, मुलीचा प्रश्न. आमचं बालपण हिरावून तुम्ही आमच्या स्वप्नांचा गळा घोटून तुम्ही आमचं भविष्य ठरवणार. ही फक्त सईचीच गोष्ट नाही तर अनेक कुटुंबात लहान वयातच मुला मुलीच्या लग्नाचा विचार केला जातो. हा परंपरेचा भाग नाही, हा मुलांच्या आयुष्याचा घाला आहे. दृश्य पाचवे, शिक्षकांचा प्रवेश. थांबवा ही लग्नाची तयारी. का हो मॅडम, आम्ही आमच्या मुलीचं लग्न ठरवू शकत नाही का? हो बाबा, मॅडमचंच बरोबर आहे. दीदीला शिकू द्या, स्वप्न पूर्ण करू द्या. मुलीचं लग्न 18 वर्षापूर्वी करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. तिचं शिक्षण, आरोग्य आणि आयुष्य अधिक महत्त्वाचे आहे. मॅडम, म्हणजे मला शिकता येईल? नक्कीच. तुझं वय पुस्तक घेण्यात आहे, ना की लग्नाची जबाबदारी. दृश्य पाचवे, पालकांची जाणीव. आम्हाला वाटलं मुलीचं लवकर लग्न केलं की तिचं भविष्य सुरक्षित होईल. नाही, मुलीला शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली तर तिचं भविष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित होतं. सई, आम्ही चूक केली. तुझं लग्न नाही तर तुझं भविष्य घडू. धन्यवाद बाबा. आता मी मन लावून अभ्यास करेन आणि माझे स्वप्न पूर्ण करेन. अंतिम दृश्य, स्वातंत्र्य दिन संदेश. भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली, पण प्रत्येक मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले का? बालविवाह थांबवणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर ते आपल्या सगळ्यांची आहे. मला लग्न नको, मला शिक्षण हवे. खरे स्वातंत्र्य ते जेव्हा प्रत्येक मुलाला शिक्षणाचा आणि प्रत्येक मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार मिळेल. बालविवाह थांबवा. मुलींना शिकू द्या. मुलींचे स्वप्न जगू द्या. बालविवाह मुक्त भारत घडूया. धन्यवाद.